सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। निवृत्त प्राचार्य सुधीर विसापुरे सर यांचा 61वा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाला उपस्थित असलेल्या त्यांच्या सौभाग्यातले सौ प्रशाली सुधीर विसापुरे, आमचे आयलेटचे अकॅडमी संस्थापक अध्यक्ष प्रकाश बळदरे सर, खजिनदार मदन महादेव जाचक आणि वरिष्ठ मुख्याध्यापक हनुमान नलदे सर, त्यानंतर सर्वच विसापुरे सरांच्यावर प्रेम करणारे आपण आणि जाणीव जागृती संस्थेचे चॅनलचे संपादक RD भोसले सर। वाढदिवस हा नेहमी वेगळ्या पद्धतीने असतो, परंतु आजचा एक आगळा वेगळा वाढदिवस यासाठी आहे की ते म्हणजे बुके हार तुरे काय नका आणू, तर ज्या ठिकाणी सोलापूरसारख्या दुष्काळी भागामध्ये यावर्षी एक नैसर्गिक आपत्ती आली, अतिवृष्टीमुळं तिथलं जीवनमान सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे। म्हणजे तिथं प्यायला पाण्यासाठी आता जमिनी खरडून गेल्या, घरं पाण्याखाली गेली, शेती पाण्याखाली गेली, त्यामुळे लोकांना खाण्याचे वांदे झाले। त्याचप्रमाणे या ठिकाणी कपडे लत्ता किंवा शैक्षणिक साहित्याचं नुकसान झालं आणि सरांचं गेले महिनाभरामध्ये सातत्यानं काम चालू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रत्येक जाऊन, आणि त्याला जिल्ह्यामधनं एक चांगला प्रतिसाद मिळत आहे। सुधीर विसापुरे सरांचं आमचा फार जुना संबंध आहे। ते इंग्लिश स्कूलला शिक्षक होते, म्हणजे माझ्या मुलीला ते शिक्षक होते। त्याचप्रमाणे मुलगी पुण्यात असताना सुद्धा त्यांनी फार मोठं सहकार्य केलं होतं। सरांचं मला सगळ्यात कौतुक काय वाटलं माहिती आहे का, की त्यांचा मुलगा आणि मुलगीच्या शिक्षणासाठी त्यांनी 60 लाख कर्ज काढलं होतं। मला जर अंगावर काटा होत होतं की 60 लाख कर्ज म्हणजे कसं हे होईल, तर सर म्हणले ही मुलं हीच संपत्ती आहे आपली, आणि सगळं त्यांनी घाण वगैरे ठेवलं होतं बँकेशी SBIकडे वगैरे, आणि आज ती मुलं 60 लाख म्हणजे एका वर्षाचं त्यांचं मुलांचं काम आहे। पण मुलगीचं बी लग्न मी झालं आहे, म्हणजे ते मुलाचं बी शिक्षण होऊन तो चांगल्या प्रकारचे नोकरी, म्हणजे त्या बाबतीत मी सरांना फार मोठं मानतो। आणि त्यांची बदली त्या रमणबाग किंवा पिंपरीला तिथं झाली होती, त्यानंतर मॅडमची बदली बोंबाळे खटावमध्ये, म्हणजे कधी सरांनी संकट ही संधी मानली आणि त्यातनं सर फ्रेशमध्ये आपल्याला दिसतात की आता रिटायर होऊन 3 वर्ष झाले तरी ते समाजासाठी काम करतात की थांबलेलं आहेत। म्हणजे रिटायर झाल्या बाबा चला मी माझं मुलगा, म्हणजे सध्या कोण माणसं बघतात की मी नवरा बायको आणि मुलगा किंवा मुलगी असं त्रिकोण किंवा चौकोनाचं आहे, पण सामाजिक काम सरांचं सारखं चालू आहे की समर्थ शिक्षक परिषद त्यांनी स्थापन केलेली। सगळ्यात मोठं प्रशाली विसापुरे मॅडमचं त्यांना फार मोठं सहकार्य आहे की त्या मुंबईला होत्या, त्या ठिकाणी युतेश्वर कोगरवाडी वगैरे आता परत आल्याजवळ इथं, पण त्यांचं फार मोठं सहकार्य सरांचं आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून सगळ्या कार्यक्रमाला। आणि विशेष करून सर हे फार कलाकार आहेत, म्हणजे ते चित्रकार शिक्षक चांगले आहेत, त्यांचे फोटो आमचे सिंगापूर मलेशिया काढले आम्ही नीट ते तेवढे, आणि परदेशामध्ये आमच्याबरोबर आहेत कला शिक्षक लोकांना प्रोत्साहन देणं, मुलांना विद्यार्थी, म्हणजे त्यांचे अनेक विद्यार्थी आज देश परदेशामध्ये आहेत, मोठ्या मोठ्या उच्च पदावर आहेत। सरांच्या वडिलांचा पंचायतीचा कार्यक्रम म्हणजे सर कुटुंब वत्सल येते की असं नाही नुसतं किंवा शहराकडे राहिलं गावाकडे दुर्लक्ष केलं किंवा आई वडिलांच्या दुर्लक्ष केलं, तर पाचवडला फार मोठा वडिलांचा म्हणजे अमृत महोत्सव कार्यक्रम बडदरे सर किंवा जांभळे सरांनी त्या कार्यक्रमाला गेलो होतो। आपण म्हणतो जसा विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, तसं सर्व सरांचं लक्ष सगळ्या बाजूला असतं की शिक्षकांच्या प्रश्नासाठी, विशेषतः माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न असतात त्यासाठी ते गेले 2-3 निवडणुका काम करतायत, दुसऱ्यासाठी काम केलं। आता माझी इच्छा आहे सर तुम्ही आमदार व्हावं, या आता निवडणूक ज्यावेळेला येईल त्यावेळेला तुम्हाला वाटतं की या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो की आपला उत्साह असा टिकून राहावा, आणि तुम्ही आता आमच्या ह्या रिटायर लोकांनाही प्रोत्साहन देता असताय। आमचे बडदरे सर आता देश स्वतः फिरताय, नरलोई सर त्यांनी बियॉन्स टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून, त्यामुळे नरवडे सरांचं मी कौतुक यासाठी करतो की बडदरे सरांच्यामुळे ते नेपाळापर्यंत गेले, मॅडमला त्यांच्या नेलं, अनेक लोकांना म्हणजे 11 अष्टविनायक सतत सगळे केलेले आहेत। जांभळे सर सुद्धा पुन्हा जोमानं कामाला लागतील, मध्ये जरा थोडंसं त्यांना शारीरिक हे झालं, परंतु जांभळे सर आमचे आदर्श आहेत की सर्व गुण बाजू त्या जांभळे सरांचे, मेमरी शार्प आहे आणि कुठलंही काम सांगा कधी नकार नसतो, आणि विशेषतः आर्थिक म्हणजे ही आमची माणसं पदरचं पैसे घालवणार आहेत। इतर ठिकाणी तुम्हाला दिसतील की लोक
इनकमिंग असते, परंतु आमच्याकडे असे लोक आहेत की आउट गोईंग करणारे आहेत आणि ते कुणीच पुरस्कार घेतलेला नाही. लक्षात ठेवा, पुरस्कार दिले तर राष्ट्रपती ती तर विसापूरसाठी असंच आपलं सहकार्य आणि मार्गदर्शन आमच्यासारख्या लोकांना राहावं. विसापूर मॅडमचं खास मी मनापासून दाद देतो की एवढ्या मोठ्या माणसाला सांभाळणं सोपं नाही तसं, कारण सरांचा स्वभाव कलाकार म्हणजे ते त्यांच्या इच्छेने, परंतु मॅडम हसत मुखाने नेहमी त्यांच्याबरोबर असतात. अनेक ठिकाणी आपण गेलो, म्हणजे परदा मी कर्डिलवाडीची आपण फोटो बघितली की आपण सगळ्यात पहिली ती शाळा या ठिकाणी बघितली की, आणि आपण चित्रकला स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, पुस्तकांचं प्रकाशन, अनेक प्रकारचे उपक्रम राबवले. त्यामध्ये सरांचा मोठा सहभाग आहे. आता सरांनी इंग्लिश स्कूलला काम केले, पुण्यामध्ये काम केलेले आहे आणि एक चांगल्या शाळेमध्ये काम करताना म्हणजे पुण्यावरनं येणं जाणं तेव्हा तिथं खरंच ती कसरत करत होते आणि तेवढ्यात ते स्ट्रॉंग झाले. म्हणजे जेवढी संकट आली की माणूस कसा होतो त्यात आणखीन तो तयार होत असतो. तसंच सरांनी ती संधी मांडली आणि खरंच मी सरांना वाढदिवसाच्या कोटी शुभेच्छा की आपण असं उदंड आयुष्य आपल्याला आरोग्य राहिलेलं आहे. आपल्या बाजूशी संघटना वतीने शिक्षकांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा येतो. त्यांचे वाढदिवस मोठ्या प्रमाणात करते साजरे ते, परंतु समाजाविषयी, विद्यार्थ्यांविषयी असणारी तळमळ त्यांच्या ठिकाणी आतापर्यंत खूप दिसून आलेली आहे. त्यागी वृत्ती आहे त्यांची. सरांनी मला सांगितलं पुण्याला जाऊन सेवा करणं 18 वर्ष 20 वर्ष, पहाटे 4 ते रात्री 10-11 डेली, आणि मॅडमची बदली लांब असायची त्यामुळे ते दोघेही जुळवून घ्यायचे. उच्च शिक्षित अशी त्यांची दोन्ही मुलं आहेत आणि हे त्यांचं सगळं जे पुण्य केलेलं आहे त्याचं फळ एक मानावं लागेल कुठेतरी संचित त्यांच्या आईवडिलांचं. आणि नवीन कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये असतात. मध्ये त्यांनी एक मोठा वाढदिवस साजरा केला की 2-3 लक्झरी गेल्या कुठे औंध देवीला. त्या ठिकाणी काही ते औंधचं म्युझियम असेल किंवा औंध देवी असेल किंवा जाताना काही कुशेगाव असेल या ठिकाणी टूर केले एक ज्येष्ठांचे, स्वखर्चानं सगळं जेवण खाणं वगैरे ते सगळं दिलं त्यांनी. आणि उद्या आम्ही ही मंडळी सरांच्या बरोबर, त्यांच्या मंडळी प्राथमिकला आहे, हायस्कूलला, तरीसुद्धा एकमेकांचं एक समन्वय चांगला आहे. आज आम्ही जवळजवळ सरांच्या बरोबर एक 7-8 देशाच्या फॉरेन टूर केलेले आहेत दरवर्षी. आमचे बडदरे सरसुद्धा त्यानं तर 30-35 टूर केले आहेत, फॉरेनचे केले आहेत 5-6 आता यावर्षी, आणि अगदी कमी पैशात. सातारा म्हणजे टूर आपण साठे असेल किंवा काय दुसऱ्या नामांकित टूर्स असतील, केसरी असेल किंवा विना असेल, त्याच्यापेक्षा कमी पैशामध्ये अशा टूर केलेले आहेत. त्याचाही ज्येष्ठांनी काही फायदा घ्यावा. आणि आज या वाढदिवसानिमित्त 61 एक वेगळ्या पद्धतीनं त्यांनी साजरी केली. आणि या ठिकाणी जे एक आपत्ती आलेली आहे, फार मोठं संकट आलेलं आहे, कधी येणार 100-150 वर्षापूर्वी इतका पाऊस, अतिवृष्टी झाली सोलापूर जिल्ह्यामध्ये, ती सीना नदी कधी इतकी वाहिली बी नसेल 100-150 वर्षात. इतका पूर त्या 8 जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि सोलापूरमध्ये, लातूरमध्ये आलेला आहे. त्यांचे जीवन सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे, सगळंच उद्ध्वस्त. गुरढोरं असतील, शेती असेल, शाळा असतील, काही संसार असेल, प्रपंच असेल. पाण्यात उभं राहायचं पण प्यायला पाणी नाही, समोर दिसतेच तेच पाणी प्यायचं, मग गढूळ पाणी. सगळ्या प्रकारची मोठी आपत्ती आहे. एक आपणही त्यामध्ये काय खारीचा वाटा उचलावा अशी सरांनी भूमिका घेतली आणि हे कार्य 1 महिनाभर चालू द्या. त्या ठिकाणी आपण सर्वांनी चालूया, हातपार लावूया आणि एक आपल्यावरच ही आपत्ती आलेली आहे अशा दृष्टीनं आपण या आपल्या बांधवांना आपण धीर देऊया. आणि या वाढदिवसानिमित्त या दोघा उभयताना आपल्या सर्वांच्या वतीने आणि जानू जागृती चॅनलच्या वतीने आमची एक पूर्वी आयडियल टीचर्स अकॅडमी होती, टॅलेंटेड असे, त्यांच्या वतीने आपण सर्वांच्या जो त्यांचा मित्रपरिवार जो आहे, कौटुंबिक काही त्यांचे स्नेही असतील, या सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि असाच वेगळ्या पद्धतीनं दरवर्षी आम्हाला वाढदिवस त्यांचा साजरा करायचा संधी मिळू द्यात. आणि त्यांनी या ठिकाणी आज आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवलं आणि एक चांगला उपक्रम सुरू केला, त्याबद्दल विसापुरे परिवारांना मी धन्यवाद देतो. आणि आपण सर्वांनी एक ते भावी आमदार होतील, त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि निश्चितच आपण त्यांच्या क्रमाला इथून पुढच्या कार्यक्रमाला हातभार लावूया अशी परमेश्वर चरणी आपण
एक प्रार्थना करूया आणि त्यामध्ये सर्व उपक्रमामध्ये त्यांना यश यावं चांगलं आणि आपण सहकार्य त्यांना करूया. सर्वांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो. तर आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. आणि 3 तारखेला त्यांची आणि माझी राजवाड्यासमोर अचानक गाठ पडली आणि सहज म्हणली, सर काय चालले तुमचं? तर म्हणलं आता नुकतंच आम्ही टूरला जाऊन आलेले. तर म्हणले असा पूरग्रस्ताचा एक विषय आहे, तुम्हाला वेळ मिळाला तर या. तर तेवढ्या शब्दावरनं मी पण नुकतंच आता तिथं पूर परिस्थिती निर्माण झाली, तिथं 2 दिवस जाऊन आलो, तिथे 1 दिवस राहून आलो. खरोखर सर तिथली परिस्थिती भयानक आहे. त्यावेळेला काय परिस्थिती असेल आपण नुसते व्हिडिओ पाहिले, परंतु आता तिथं गेलो तर काही पाणी नाही. परंतु पाण्याचा प्रवाह किती पसरला होता, किती नुकसान झाले हे आज मात्र डोळ्याने तिथं प्रत्यक्षात पाहायला मिळालं. निसर्गाला आव्हान देणं एवढं सोपं नाही. आणि त्यातल्या त्यात पाण्याचा जो प्रवाह असतो तो प्रवाह मात्र त्याची ताकद खूप मोठी असते. असो, आज त्यांच्यावर जरी वेळ असली तरी शेवटी आपण आपल्या परीने आपण मदत केली पाहिजे. फक्त ते सरांनी एवढीच विनंती केली की आपण आपली शाळा वाचली पाहिजे, आपली मुलं वाचली पाहिजेत, आपले विद्यार्थी वाचली पाहिजेत. त्यांच्यासाठी काय मदत करता येईल का, कुटुंबासाठी काय मदत करता येईल का, असा विचार करून ते म्हणले आपल्याकडं खूप वस्तू असतात, आपण त्या वापरत नाही, फक्त त्या न वापरलेल्या वस्तू असल्या पाहिजेत. आता तिथं पाऊस भरपूर झाल्यामुळे थंडी सुरुवात झालेली आहे. त्याचा अनुभव आम्ही 1 दिवस तिथं राहून घेतलेला आहे. त्यामुळं खरोखर आपल्याला जेवढी काही मदत करता येईल तेवढी आपण करू शकतो. एकटा माणूस काहीच करू शकत नाही, पण गावानं ठरवलं किंवा समूहानं ठरवलं तर ही वेळ आपण त्यांना खूप मदत करू शकतो. आपापल्या परीनं मदत करण्याचा प्रयत्न करा. आम्ही पण सर जरी हायस्कूल प्राथमिक असा न भेदभाव न करता आम्ही पण तुमच्यासोबत सेवानिवृत्त जरी झालो असलो तरी विविध उपक्रमामध्ये काम करतो आहे. आपण एका ट्रिपमध्ये प्रत्यक्ष लोक एकाच गाडीमध्ये प्रवास केला आणि आम्ही पण थोडंसं एक रोपटं लावले की कमीत कमी खर्चामध्ये आपण ज्यांना प्रवास करायचे त्यांना आपण सोबत घेऊन फिरतो आहे. आमचं एकच उद्देश आहे, प्रवास करा, कोणासोबतही प्रवास करा, आमच्याबरोबर जे असं आमचं म्हणणं नाही. परंतु आपलं जे सेवानिवृत्तीचं जे वय आहे ते मात्र तुम्ही प्रवास केल्याशिवाय किंवा डॉक्टर जाऊन सारखी औषधं घेण्यापेक्षा जर तुम्ही प्रवास केला तर मेंटली फिट बिन औषधच होऊ शकता. कारण नवीन परिसर आणि त्यातल्या त्यात आपण जो प्रवास करतो ते देवाच्या दारीच जातोय आपण. असा एकही दिवस नाही, जरी समजा आम्ही आता दररोज इथं कुर्णेश्वरला जातोय आरतीला, परंतु ज्यावेळेला आम्ही प्रवास करतो त्यावेळेला असं एकही ठिकाण नाही की तिथं आम्हाला गणपती भेटला नाही. तुम्ही कुठे जाऊ, आम्ही नेपाळमध्ये गेला मला सोबत करूया, आपापल्या परीने आपण त्याला मदत करूया आणि जास्तीत जास्त आपण त्यांना आपल्या परीने जे काय मदत होईल जास्तीत जास्त याचा प्रयत्न करा. आणि अजून 2-3 दिवस आहे ना मदत, तर आपले अनेक दिवाळीपूर्वी नातेवाईक आहेत, मित्रपरिवार आहे, जास्तीत जास्त लोकांना हे करून मी त्यांना आता परवाच्या बोलवले, मी इन्व्हिटेशन दिले त्यांचं भुजबळ सरांचं. तर तिथेही आपण आव्हान करूया. आता हे सर जर अगोदर थोडंसं 4 दिवस बोलला असता तर नवदुर्गाचा पण कार्यक्रम चालला होता आणि त्यातच खरा पाऊस चालला होता. पण त्यावेळेला जर थोडीशी आम्हाला ती ही दिली असती, थोडीशी म्हणजे लिंक दिली असती तर आम्ही निश्चित अजून चांगलं काम करू शकलो असतो. कारण बराच कार्यक्रमाला लोक एकत्र होती. आता काय झाले, कार्यक्रम करून लोक जरा थोडीशी बाजूला निवांत झाली. तरी आपण या माध्यमातून हे करूया. त्यांनी खास पुरावा शाळेचं मागणीपत्रसुद्धा त्यांनी पाठवले, म्हणजे आणि त्यांनी कसं तिथं साहित्य वाटले हे पण दिले. आता सर्वांनाच काय आपल्याला तिथपर्यंत जाता येणार नाही, पण आपण आपल्या परीनं जे काय शक्य असेल तेवढी आपण मदत करूया. पुणे त्या आणि त्यांनी काल म्हणजे आज ते थांबणार होते वाढदिवसाला, आग्रहास्तव लोकांच्या ते थांबले आणि आजच ते जाणार होते मदत घेऊन. तर उद्या ते जातील किंवा 2 दिवसात जातील. अजून त्यांचे साहित्य पॅकिंग चालले, आपण पण थोडंसं मदत करूया त्यांना साहित्य पॅकिंग करण्यासाठी करूया. सर तुम्ही कधीही मला कॉल करा, वेळेचं बंधन नाही आणि आम्ही कधी एकटेच नाही. तर आमच्याबरोबर
आहेत, म्हणजे 4 लोक कधी हाक मारले तर येतात बरोबर. आणि जवळजवळ 400 लोकांचा आमचाही संपर्क आहे. आणि इन सर्व्हिसमध्ये जेवढा आमचा संपर्क नव्हता त्याच्या कितीतरी 5 पट संपर्क आमचा वाढला आहे 2 वर्षामध्ये. पण ती कसं तुमच्यासारखी काम करणाऱ्या माणसांशी, आणि तुम्ही आठवणीनं मला सकाळी फोन केला. पायी प्रार्थना करतो की तुम्हाला काम करण्याची संधी शक्ती देऊ आणि तुम्हाला या वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा व्यक्त करून सदस्य आणि आज आमचे सहकारी, म्हणजे आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतोय, पण सर आमच्याबरोबर ज्या क्षेत्रात काम करत आहेत अलीकडेच आमची ओळख झाली. तर प्रथमतः पूर्णेश्वर मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीनं, हरित सातारा ग्रुपच्या वतीनं माननीय विसापुरे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, शिक्षक म्हटलं का नाही की आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या डोक्यात यांच्याबद्दल एक वेगळंच आम्ही वेगळ्या तऱ्हेनं बघत आहोत. तर शिक्षक हा नेहमी त्याच्या कॅल्क्युलेशनमध्ये गुंतलेला असतो, त्याच्या बाहेर नसतो. का असेल ते असं, परंतु शिक्षक लोक रिटायर्ड झाल्यानंतर ते कधी सामाजिक क्षेत्रात काम करत नाही. पण हे वेगळेच सर आहे. ते रिटायर्ड झाल्यानंतर फिरण्याच्या ऐवजी ते आमच्याबरोबर झाडांना पाणी घालायला येतात, झाडं लावायला येतात. आता आज जागतिक हवामानाच्या बदलामुळं आज जे काय संकट निर्माण झालेलं आहे, महाराष्ट्रात घ्या किंवा भारतात घ्या, आणि हे होणारच आहे, हे एक लक्षात घ्या. कारण का जंगलतोड एवढी झालेली आहे की त्यामुळं आज उष्णता वाढते, आणि उष्णता वाढल्यामुळं समुद्र तापतोय, आणि त्या समुद्र तापण्यामुळं जी बाष्पीभवनाचा अधिक प्रमाण होतोय, त्यामुळं कुठेही पाऊस पडायला लागला. आज म्हणजे ज्या एरियात पाऊस पडत नव्हता तिथं ढगफुटीसारखा पाऊस पडतोय. तर यावरही आपण सर्वांनीच उपाय काढायला पाहिजे, आपापल्या दृष्टीनं काम करायला पाहिजे. आणि सर ते काम करत आहेत, आमच्याबरोबर झाडं लावत आहेत. नुसते झाडं लावत नाहीत, तर झाडांना पाणी घालतात. त्याचबरोबर आपले भुजबळ सर आहेत, भुजबळ सरही त्यांचा वाढदिवस झाडं लावूनच साजरे करतात. आणि आज सर रोज काम करणारे आमच्याबरोबर बडदरे सर आहेत, रोज झाडांना पाणी घालतात. म्हणजे बघा, हे शिक्षक म्हणजे त्यांचं सगळं हे करून हे काम करत आहेत. म्हणजे अलीकडे जी काय मानवनिर्मित काय हे जे समस्या निर्माण झालेल्या आहेत त्यावरही हे काम करायला लागलेले आहेत. आणि असे विविध गुणी आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक माननीय विसापुरे सरांनी हा एक वाढदिवस वेगळ्या पद्धतीनं साजरा करते. प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळे असतात. खरं तर आम्ही त्यांच्या वाढदिवसाला झाडंच लावतो, परंतु त्यांनी आजची जी काय परिस्थिती किंवा काय जे समस्या निर्माण झाली त्यावर त्यांनी सोलापूर या जिल्ह्यात एक चांगलं सूक्ष्म अभ्यास करून तिथल्या शिक्षकांना हाताला धरून तिथं नेमकं काय पाहिजे आणि त्याच वस्तू गोळा करून आज ते व्यवस्थित नियोजन करून पाठवत आहेत. आपण त्यांना साथ तर देतोय, परंतु आणखीन एक नवीन म्हणजे असं आहे की सरांचं काम सर्व क्षेत्रात चांगलं आहे. मी सर्व शिक्षकांना नम्र विनंती करतो, सरांसारखा एक बहुगुणी बहुविचारी माणूस जर विधानसभेत गेला तर अनेक जे प्रश्न आहेत तेच सोडवतील, बरोबर आहे का? त्यामुळं सर्व शिक्षक मतदारांनी म्हणजे मी आव्हान करतो आहे, आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करतो, आम्ही तर त्यांच्याबरोबर आमचे जे शिक्षक आहेत त्यांना तर सांगणारच आहोत, परंतु सर्व शिक्षकांनी यांना साथ जर दिली आणि हे जर आमदार जर झाले तर न सांगता हे प्रश्न विधानसभेत त्यांच्या म्हणजे मांडतील असं मला वाटते. मी अशी अपेक्षा धरतो. विधान परिषदेत आपण त्यांना पाठवूया आणि सरांचे जे काही सरांनी हातात कार्य घेतलेलं आहे पुढचं त्याबरोबर आपण सरांच्या बरोबर राहूया. पुन्हा एकदा मला काय जास्त बोलता येत नाही, वस्तुस्थितीला धरून मी बोलतोय. आम्ही जे काही काम करतोय ते बरोबर आहे का? तर सरांच्या बरोबर तर आम्ही आहोतच, आपणही राहू. परत एकदा सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली. टॅन 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 टॅन
टॅन टॅन टॅन टॅन टॅन टॅन गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जीकेम आटा चक्की टॅन 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी. अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा. टॅन 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 टॅन. शिक्षक म्हणून आम्ही जवळजवळ 25-30 वर्ष आम्ही एकत्र काम केलं. एक शिक्षक म्हणून, एक सहकारी मित्र म्हणून माझी त्यांची ओळख बरीच जुनी आहे. मित्र पण होते, खूप जवळचे मित्र पण होते माझे, आहेत. मागे त्यांना तो फोटो पाठवला होता आमचा, अगदी तरुणपणातला, शाळेत असताना. तर आज त्यांची 61 आहे. बघता बघता आयुष्य बरंचसं असं पुढं जात असतं. सगळ्यात एक आनंदाची गोष्ट अशी आहे, तुमचा माझा कोणाचाच परिचय नाही, सगळे प्राथमिकचे तुम्ही रिटायर्ड असते. पण तुम्ही म्हणण्यापेक्षा आपण सगळे शिक्षक आहोत, सगळे शिक्षक आहेत. आणि सरांनी हा जो उपक्रम घेतलेला आहे, खरं हे मला त्यांनी अगोदर कल्पनाच दिलेली नाही कुठली. डायरेक्ट मला त्यांनी वाढदिवसाला बोलवलं. थोडंसं याच्या पुढे 1-4 दिवसात काहीतरी करता येईल त्याप्रमाणे आपण करूया सगळ्यांनी. आणि आपण एका विशिष्ट लिमिटमध्ये आयुष्य आपण जगत असतो. माझ्या माहितीप्रमाणे की सातारा होतं, पुण्यात होतो, आम्ही एकत्र बऱ्याच ठिकाणी काम केलं. हे करत असताना असं लक्षात आलं की आपण जे आयुष्य जगलो एका चौकटीत जगलो. म्हणजे आपण मुख्याध्यापक जरी असलो तरी एक चौकट होती. आणि जेव्हा आपण निवृत्त झाल्यानंतर आपण त्या चौकटीच्या बाहेर पडलो. म्हणजे ज्याप्रमाणे आपण बाहेर पडल्यानंतर ते म्हणजे कोशातून एक फुलपाखरू होतं, तसं आपलं आयुष्य प्रत्येकाचं होतं. आता प्रत्येकजण लोकसंग्रह कशा पद्धतीने तयार करतो किंवा काय करतो हा फ्रीलान्स जॉब आहे. कदाचित सरांनी आता सांगितलं की मी टूरचं करतो, तर कदाचित त्या माध्यमातून त्यांना अजूनही हजारो लोक एकत्र मिळू शकतात. परंतु होतं कसं की रिटायरमेंटनंतर जेव्हा आपण आपलं नवीन आयुष्य सुरू करतो त्यावेळेस आपल्याला कोणती लोक कशी भेटतात त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी आपले डिपेंड आहेत. समाजातले खूप चांगलेच घटक आहेत असं म्हणत नाही. समाजात दिसणारे घटक वेगळे असतात आणि अदृश्य शक्ती काम करणारे वेगळे घटक असतात. आता तुम्ही सगळ्यांनी एक इच्छा व्यक्त केली आमदारकीची बद्दल, तर त्याच्यावरती मी काय भाष्य करणार नाही. राजकारण आणि त्याच्यावरती असणारे सगळा जो प्रकार आहे त्याच्यावरती भाष्य न करणं उत्तम. पण सर आमदार झाले तर आम्हाला पहिल्यापासूनच आनंद आहे. आम्ही जेव्हा एकत्रित होतो तेव्हा ते इलेक्शनला उभे होते तेव्हाही आम्ही त्यांचा प्रचार केलेला आहे. आता असेल तर आताही आम्ही प्रचार करू. सरांसारखी व्यक्ती तिथं असणं गरजेचं आहे. राजकारणात तसं होत नाही. राजकारणात उलटं होतं. जो माणूस लबाड असतो तो तिथं बसलेला असतो आणि जो सच्चा कार्यकर्ता असतो तो कधीच त्या पुढचीपर्यंत जात नाही. हे आत्तापर्यंतचं वास्तव आहे. म्हणजे कुठलाही पक्ष असो किंवा काय असो, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सरांचं सामाजिक काम जे आहे, सामाजिक बांधिलकी, ती माझ्या दृष्टीने असं मी पाहतो की हे फक्त आत्ताच करतायत असं नाही. म्हणजे सोलापूर जिल्ह्यातली ही जी पूरस्थिती निर्माण झाली आणि त्यातून सरांनी आत्ता केलं असं नाही. ते शाळेत होते तेव्हापासून सुद्धा त्यांचं ते काम होतं. जे गरजू गरीब विद्यार्थी असतील किंवा जे ज्यांना खरोखर काय आवश्यकता आहे अशा वेळेस सातत्याने त्यांनी ते प्रयत्न केलेले. आणि ती होण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की चटके त्यांनी स्वतः सोसलेले होते. आज मी त्याला सर अगदी सुखवस्तू आहेत, आर्थिकदृष्ट्या संपन्न ते आपल्याला सगळं दिसत असेल. परंतु सरांनी त्यांचं जे मूळ उगम जे आहे सायगावसारख्या ठिकाणी आम्ही दोघं एकत्र त्या ठिकाणी गेलो होतो. तिथून ज्या प्रतिकूल परिस्थितीला मात करून त्यांनी हे जी भरारी घेतलेली आणि हे जे काम करतायत हे वाखाणण्यासारखे. प्रचंड प्रतिकूल परिस्थिती होती. अगदी मला त्यांची आई असतील, वडील असतील, घरातले प्रत्येक फॅमिली मेंबर्सना मी वैयक्तिकरित्या गेली 30 वर्षापासून ओळखतो, अगदी तरुणपणापासून ओळखतो. परंतु हे असल्यामुळं ही जी जाण आहे, सामाजिक भान आहे, हे सरांचं खूप मोठं आहे. आणि ह्या माध्यमातून सर हे जे काम करत आहेत हे अत्यंत स्तुत्य आहे, उल्लेखनीय आहे. आणि मला एक सगळ्यात म्हणजे सरांचं नवल वाटलं, नवल हा शब्द प्रामुख्यानं म्हणतो, की शाळेत आपल्या हाताखाली शिक्षक असतात, आपल्या हाताखाली स्टाफ असतो, लोक कामं करतात, विद्यार्थी असतात, हे होतं. पण जेव्हा तुम्ही समाजात येता आणि समाजात जेव्हा तुम्ही काम करायला सांगता किंवा लोकांच्या पुढे एखादा विचार मांडता, आता सरांनी मांडलेला विचार मी 2-3 लोकांच्या पुढे मांडला, पण त्यांनी ह्या कानाने ऐकलं, दुसऱ्या कानाने सोडून दिलं. कारण
मी जसं म्हणलात की रिटायरमेंट नंतर एका चौकटीत शिक्षक बसलेले आहेत, ही वस्तुस्थितीच आहे. त्या चौकटीच्या बाहेर पडायचा प्रयत्न करत नाही. मी आणि माझं कुटुंब याच्या पलीकडे जात नाही. आणि याच्या रिटायरमेंट नंतर ही सगळी तुमची बांधणी सरांनी केलेली आहे. तरुण तरुण मुलं बरोबर हाताशी घेऊन आज हे काम करतात. हे खरोखर म्हणजे त्याच्यावरती इट्स अ प्रेजवर्दी मी असं म्हणेन. आपल्या कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे. म्हणजे आज सरांच्याकडे ते गुण आहेत, नेतृत्व गुण आहेत, त्या माध्यमातून सरांनी हे सगळं केलेलं आहे. आणि आज एका छोटं एक रोप आहे किंवा एखादं बीज असेल आपण या ठिकाणी म्हणतो सरांनी जे लावलेले, या माध्यमातून त्याचा मोठा वृक्ष होत असताना अगदी खारेचा वाटासुद्धा आम्ही देण्याची आमची तयारी आहे. आम्ही त्या ठिकाणी आहोत. अगदी दारोदार जाऊन सुद्धा एखादी गोष्ट करण्याची साजरी केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपण सतत जर कामात असू आणि चांगल्या कामात असू तर आपल्याला त्यातनं नक्कीच आपल्याला ऊर्जा मिळत असते किंवा आपण काहीच आपली एनर्जी चांगली राहते, आपलं आरोग्य चांगलं राहतं. नाही तर एकटं घरात बसलं की सगळं अवघड गोष्ट आहे. हे मी अनुभवलं आहे अनेक याच्यात दिवसानंतर. सुरुवातीला मी बरीच वर्ष माझी स्वतःची पण अकॅडमी, रिटायरमेंट नंतर मी माझ्या अकॅडमीचं काम सुरू केलं. जी शिक्षणापासून वंचित असणारी मुलं आहेत, म्हणजे 5वी नापास झाले, 8वी नापास झाले, 10वी नापास झाले आणि घरात बसले, अशा मुलाला आम्ही मुंबई हिंदी विद्यापीठाच्या परीक्षेला बसवतो. त्या विद्यार्थ्यांना तयारी करून घेतो. त्या विद्यार्थ्याला त्याच्यातून पास करून आपण पुढची दार मोकळी करतो. आज नाही म्हटलं तरी जवळजवळ मी गेली आता रिटायरमेंटला मला 9 वर्ष झाली, नाही म्हटलं तरी 15 म्हणजे साधारणपणे 150 ते 200 विद्यार्थी बाहेर पडलेत. आणि ते त्या त्या लेवलवरती त्या त्या ठिकाणी ते स्वतंत्रपणे चांगल्या पद्धतीने ते त्यांचं आयुष्य जगत आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने हे स्क्रॅपमध्ये पडलेले होते विद्यार्थी, परंतु आज ते प्रवाहात आलेले. म्हणजे असं हे काम आपण प्रत्येकजण करत असतो कुठल्या ना कुठल्या माध्यमातून. आता सरांनी सांगितलं की टूरच्या माध्यमातून, म्हणजे अतिशय अल्प प्रमाणात नफा घेऊन किंवा नफा न म्हणता सुद्धा लोकांना तिथपर्यंत घेऊन जाणं आणि हे सगळं करणे खूप चांगली काम आहे. आज सरांनी हे सगळं केलेलं आहे. तुमच्या सगळ्यांची सगळ्यात मोठी म्हणजे साथ आहे. तुम्ही सगळे मी तर कुणाला ओळखत नाही व्यक्तिशः, परंतु एवढी मोठी टीम सरांच्या मागं काम करते. ह्या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम सरांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे. मी तर म्हणेन सर करतायतच, परंतु आमच्यासारख्यांना सुद्धा मित्रांना त्यात सामील करावं. अजून माझ्याबरोबर जे 4 लोक जर चांगले असतील त्यांना मी बरोबर घेईन. आणि ह्या माध्यमातून आपण हा गोफ विनत जाऊन सामाजिक कामाचा गोफ आपण चांगल्या पद्धतीने काम करूया. तुम्ही सगळ्यांनी इच्छा जी व्यक्त केली आमदारकीबद्दल, तर आमची पहिल्यापासूनच इच्छा, तेव्हापासून ते इलेक्शनला उभे राहिले होते त्यावेळेस सुद्धा आम्ही मिटिंग घेतलेलं आहे शाळेमध्ये, इंग्लिश स्कूलमध्ये झालेलं आहे. ही इच्छा आपण परत एकदा म्हणजे सर आम्हाला त्यात घ्या, जेवढा काय आपल्याला रेटा लावता येईल ते चांगल्या पद्धतीने तो लावून आपण पुढे जाऊया आणि एक चांगलं काम. विसापुरे सर, सौभाग्यवती प्रशाली विसापुरे सर आणि त्यांच्या या वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व शिक्षक मित्रपरिवार, कुटुंबीय, आमचे हरित सेनाचे उमेश खंडूजळे, जांभळे सर, लोढे सर, भुजबळ सर, या सर्वांचं मी स्वागत करतो. प्रथमतःच एक आगळ्या वेगळ्या आपण वाढदिवसाला आलो आहे की ज्या सामाजिक भावनेनं एक साध्या पद्धतीने वाढदिवस करण्याचं सरांनी ठरवलं. आणि जे दुष्काळामध्ये पीडित झालेल्या आहे त्या कुटुंबासाठी ते गेले 8 दिवस सतत प्रत्येक समाजापुढे गेलेले आहेत, दुकानदारापुढे गेलेले आहेत, मित्रमंडळापुढे गेले आहेत आणि आग्रहानं करतात की आपण काहीतरी आपली हातभार लावावा, यासाठी ते सतत प्रयत्न करतात. आम्ही त्यांच्या घरी काल जाऊन आलो पॅकिंग करताना, तर प्रचंड असं मटेरियल त्यांनी गोळा केलेलं आहे आणि ते पॅकिंग करून एसटीनं पाठवणार आहेत किंवा घेऊन जातील. ते सरांच्या मागं तळमळ आहे की आज आपल्याकडं अजिबात झळ नाही पोराची, पण जिथं आहे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची तळमळ सरांच्या आणि मॅडमच्या दोघांच्या स्वभावात असल्यामुळं
त्याने हा सगळा नियोजन केला आणि वाढदिवस हे निमित्त आहे साजरा न करता त्यांनी आपल्या या बांधवांसाठी हे मदत देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी साथ दिलेली आहे, अजूनही देतील. अजूनही यापुढं त्या 4 दिवसात त्यांचा ओघ मदतीचा राहणारच आहे. सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, परंतु हे सामाजिक काम केलेलं आहे, सुरू केलेलं आहे. हा शिवधनुष्य त्यांनी उचललेला आहे, त्यासाठी आमच्या लक्ष शुभेच्छा. आमच्या सर्व आयडियल टीचर्सतर्फे, शिक्षकांतर्फे, मित्रमंडळातर्फे जास्तीत जास्त मदत या 4 दिवसात आपण गोळा करून ती पाठवण्याची व्यवस्था करण्यासाठी सरांना एक पाठबळ देण्याचं काम आम्ही करूया. सरांना त्यांच्या पत्नी त्यांची साथ आहे आणि हे गेले आम्ही 20, 25, 30 वर्ष वेगवेगळ्या सामाजिक घटकां ते रिटायर होऊन स्वस्त बसले नाहीत. फक्त समाजात हरितसेना असेल, वृक्षारोपण असेल, ज्येष्ठ नागरिकांचा अनेक त्यांनी सत्कार केलेला आहे की शिक्षक रिटायर झालेले आहेत. कोणत्या क्षेत्रात नाही, अशा सर्व क्षेत्रामध्ये सामाजिक भावनेनं काम करणारं हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या वाढदिवसाला जो उपस्थित राहता आलं आम्हाला अतिशय अभिमान आहे. विसापुरे सरांना वाढदिवसानिमित्त लक्ष शुभेच्छा. पुढे त्यांच्या हातून असे सामाजिक अनेक कार्य होतील, त्यासाठी परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य द्यावं, दीर्घायुष्य द्यावं, निरोगी आयुष्य द्यावं अशी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझं मनोगत संपवतो. खूप चांगली मोठी अशी तुमची 61 साजरी करूया. खरं तर मुलं लांब आहेत, परंतु आपण दोघांनी मिळून हे करूया असं आम्ही ठरवलं होतं. परंतु अचानक त्यांनी मला असं सांगितलं की सोलापूरमध्ये असं महापूर आलेला आहे आणि त्या पुरामध्ये अनेक लोकांच्या घरांचे नासधूस झालेले आहे आणि अशा लोकांना संकटकाळी मदत करण्यासाठी मदतीचा हात आपण दिलाच पाहिजे आणि तो देण्यासाठी आपण हे असं कार्य करूया. आपण हे सर्व लोकांशी संपर्क साधूया आणि गेले महिनाभर आम्ही दोघे मिळून म्हणजे सर तर करतातच, पण मलाही मी आल्यानंतर शाळेतून आम्ही दोघे मिळून प्रत्येक दुकानदारांशी संपर्क साधतोय, अनेक छोट्या मोठ्या लोकांशी संपर्क साधून ह्याच गोष्टी सांगतोय की आपल्याला मदत करायची आहे. खरं तर सरांची तळमळ कशासाठी होती तर त्या मोठ्या लोकांना मदत मिळणारच आहे, पण आमची ही छोटी मुलं जी उद्याची भावी नागरिक आहेत अशा या मुलांना वंचित राहता का म्हणत कोणत्याही गोष्टीमध्ये अभ्यासामध्ये मागे राहिली पाहिजेत, त्यांना पुस्तकं मिळाली पाहिजेत, त्यांना वह्या मिळाल्या पाहिजेत, त्यांना दप्तरं मिळाली पाहिजेत आणि ती पुन्हा शाळेमध्ये आली पाहिजेत, पुन्हा आपली शाळा गजबजली पाहिजे, पुन्हा हे सगळे बालचमू शाळेत जावेत, ती शाळा गजबजावी, शिक्षक शाळेत जावे आणि तेथील सगळं काम सुरळीत चालावं अशी खूप तळमळीची इच्छा त्यांची होती. याच्यामध्ये त्यांना कुठेही असं वाटत नव्हतं की हे सगळं शिक्षकांपर्यंत पोचलं पाहिजे. मग त्यांनी त्या शिक्षकांशी तेथील शिक्षकांशी संपर्क साधला आणि त्यांना विचारलं की नक्की तुम्हाला तिथे काय गरज आहे. शाळांमध्ये पहिली मला गरज सांगा की आपली मुलं पुन्हा शाळेत आली पाहिजेत. त्यांनी सांगितलं की सगळीकडे पाणी आहे, शाळेमध्ये सुद्धा आता पाणी आहे, खूप भयावह अवस्था आहे, लोकांना खायला अन्न मिळतंय, 2 वेळचं अन्न कसं तरी मिळतंय, परंतु कपड्यांची खूप कमतरता आहे कारण सगळं त्यांचं घर पूर्ण ओलं झालेलं आहे आणि राहण्याची सुद्धा त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. त्यांना कुठेतरी एका ठिकाणी राहण्याची व्यवस्था अशी केलेली आहे. सरकार या ठिकाणी कितपत पुरेल आणि म्हणून आपल्यासारख्या सगळ्यांनी जर छोटी सहकार्य केलं आणि आपण छोटा खारीचा वाटा उचलला तर नक्की तिथपर्यंत मदत पोचेल आणि तिथल्या मुलांना, गरजू लोकांना एक छोटीशी मदत देऊन आपण काहीतरी त्या खारीचा वाटा देऊन त्यांना सहकार्य करूया असं त्यांनी संकल्पना मांडली. मला खूप आवडली आणि नक्कीच मीही शिक्षक आहे, त्यामुळे या पेशामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं सर रिटायरमेंट नंतर सुद्धा काम करतात आणि हे आत्ताचंच काम नाही तर जसं मी लग्न झाल्यापासून सरांना अनुभवते आहे. सरांचा आमच्या स्वभाव कडक शिस्तीचा आहे, शिस्त आवडते, वस्तू जागच्या जागेला ठेवलेली आवडते. मुलांच्यावर पण आम्ही दोघांनी खूप लक्ष देऊन कडक शिस्तीनं मुलांना वाढवलेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी पाहुणे मंडळीसुद्धा तुम्हाला माहीत नाहीत की प्रत्येक ठिकाणी पाहुण्यांमध्ये बोलताना सुद्धा त्यांची भाषा ही कडक शब्दाची शिस्तबद्ध असायची आणि त्यामुळं पाहुणेसुद्धा बोलताना दबकून बोलायचे की नाही या भाऊजींचा स्वभाव म्हणजे माझे दोन्ही भाऊसुद्धा भाऊजींचा स्वभाव खूप कडक आहे.
इतकं हे करायचे. अशा पद्धतीचं सरांचं वागणं होतं. ते कुठंही कॉम्प्रोमाइज अजिबात करत नव्हते की तुम्ही खूप मोठे आहात म्हणून तुम्ही कसंही वागलं नाही. शिस्तीमध्ये त्यांच्या कुठेही बदल नव्हता. वेळेवर झोपणे, वेळेवर जेवण करणे, सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेला. म्हणजे मी ह्या गोष्टी का सांगते तर माझे भाऊ धाकटा डॉक्टर होता आणि तो नेहमी 10 नंतर यायचा आणि तो आला की तो म्हणायचा भाऊजी 10 वाजता झोपलेले, आता मला गप्पा मारायला वेळ आहे तर भाऊजी झोपलेत. म्हणजे इतकं त्याला त्या दोघांना किंवा आमच्या घरातल्याला खूप वाटायचं भाऊजींनी गप्पा माराव्यात, बोलावं. तसे ते खूप प्रेमळ. नातेवाईकांच्या सगळ्यांच्यात म्हणजे सगळे जर एकत्र जमले तर खाऊ आणायला कधीही कमतरता नाही. भरपूर खाऊ घेऊन येणार, सगळ्या नातेवाईकांच्यात वाटणार. सगळ्या नातेवाईकांना माझ्या माहेरच्या सगळ्यांना भाऊजीच हवे असतात. भाऊजी गप्पा मारतात, भाऊजी मस्त विनोद सांगतात. भाऊजी जरी शिस्त असली तरी भाऊजींच्या विषयी आपुलकीनं बोलणारे, प्रेमानं बोलणारे असे सगळे आहेत. आणि इथंच नाही तर माझ्या सासरीसुद्धा त्यांचे दोन्ही भाऊ, त्यांची बहीण, आई वडील हे सगळेजण म्हणायचे, नेहमी म्हणायचे की जर आमच्या घरामध्ये कोण बदल करू शकत असेल तर हा एकच मुलगा. असे आमचे सासरे म्हणायचे की हा एकच मुलगा मला वाटते की काहीतरी करून दाखवेल. आणि खरंच आमचे सर तसे आहेत. नुसतं वाखाणण्यासारखंच त्यांचं काम आहे. रिटायरमेंट नंतर मुलांनीही त्यांना सांगितलं की तुमची पेन्शन तुम्हाला ज्यामध्ये आनंद मिळतो त्यासाठी वापरा. त्यांना आनंद मिळाला. सामाजिक कामामध्ये त्यांनी ते स्वीकारलं. आणि कुठेही आम्ही कोणीही घरातलं त्यांना विचारत नाही की तुम्ही पेन्शनचं काय केलं. नाही, तुम्हाला आनंद मिळतोय ना, तुम्ही नक्की त्या पैशाचा चांगल्या गोष्टीसाठी वापर करताय. आम्हालाही आनंद आहे. आम्ही सगळेच कुटुंबीय त्यांना सहकार्य करत आहोत. आणि माझे दोन्ही मुलांनीही त्यांना सहकार्य केलेलं आहे की पप्पा तुम्हाला जे वाटतं ते करा. कारण गेले 22 वर्ष तुम्ही पुणे सातारा अपडाऊन केलं. इतकं तुम्ही बिझी होतात की नोकरीमध्ये गुरपटल्यामुळं कोणतंही इतर काम त्यांना करता येत नव्हतं. इतके ते कामामध्ये मग्न होते. आणि ही नोकरी सांभाळून आत्ता कुठं त्यांना रिटायरमेंट नंतर स्वतःला डेव्हलप करण्यासाठी किंवा स्वतःला काही करायचे अशा गोष्टींसाठी वेळ मिळाला आहे. तर दोन्ही मुलांनी सांगितलं पप्पा तुम्ही तेच काम करा जे तुम्हाला आवडतं. आणि अशा पद्धतीनं चांगली साथ मुलांनी दिली. माझंही त्यांना सहकार्य आहे. त्यांनी इथून पुढेही असंच स्वतःची तब्येत सांभाळून सामाजिक कार्य करा. पण पहिली स्वतःची तब्येत सांभाळा आणि खूप चांगल्या पद्धतीचं सामाजिक काम करा. समाजामध्ये तुमचा नावलौकिक व्हावा. तुम्हाला आमदारकीसाठी तिकीट मिळावं. आमच्या सर्व कुटुंबियांमार्फत तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि तुम्ही पुढे जाण्यासाठी आम्ही नक्कीच तुम्हाला सहकार्य करणार आहोत, मदत करणार आहोत. तर इथून पुढेही तुम्ही तुमच्या भावी आयुष्यामध्ये तब्येत नेहमी चांगली ठेवावी आणि तुम्हाला शतायुष्य लाभावं. तुम्हाला मी वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा देते. तुमची कुटुंबातील कुटुंबप्रमुख म्हणून आम्हाला या सरांची इतकी साथ चांगली आहे की ते जरा जरी कुटुंबामध्ये आमच्या नसतील किंवा बोलले नाहीत कुणाशी, शांत बसले एखाद्या दिवशी तर लगेच आमच्या मुलांना आम्हाला जाणवतं का हो आज पप्पा बोलला नाहीत, शांत आहात, काही झालंय का? नाही काही नाही. परंतु रिटायरमेंट नंतर खरं तर बऱ्याच माझ्या महिला भगिनी शिक्षिका आहेत आणि त्यांच्याही घरामध्ये रिटायर मिस्टर आहेत. पण त्यांना आलेले अनुभव आणि मला आलेले अनुभव एकदम वेगळे आहेत. मला कधीही आमचे सर रिटायर झालेत म्हणून बऱ्याच महिलांच्याकडून तक्रार असते, अरे आमचे सर रिटायर झालेत, नुसतेच घरात बसून असतात, विनाकारण त्रास देतात. अशा पद्धतीचं कोणतंच नाही. आमचे सर सामाजिक कामामध्ये असतात. नेहमी पूर्ण वेळ ते समाजासाठी देतात. पूर्ण वेळ म्हणजे त्यांनी घरामध्ये फक्त जेवणासाठीच असतात. ते माझ्याबरोबर बाहेर पडतात. सकाळी मी 8 वाजता 9 वाजता 9, 9:30ला बाहेर पडते तर त्याच्या आधीच 8:30लाच ते बाहेर पडलेले असतात. सकाळी हरिओम ग्रुपमध्ये जातात. नंतर हरित साताराचं काम, झाडे लावा, पाणी, दर शनिवारी पाणी देण्यासाठी जात असतात. आणखी इतर समाजातील लोकांशी संपर्कात असतात. बरेच त्यांचे विद्यार्थी अगदी आम्ही घरापासून निघालो तर राजवाड्यापर्यंत किमान आम्हाला 7ला निघालो तर 10 वाजतील एवढ्या गप्पा, एवढे विद्यार्थी भेटतात. पावलोपावली त्यांनी माणसं जोडलेली आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे कधीच ते माणसांना टाळत नाहीत. कुठलेही जाताना कोणीही भेटलं ओळखीचं की त्यांना टाळून नाही वेळ झालाय मला आता पहिलं घरी गेले पाहिजे, नाही, कधीच टाळत नाहीत. ते पहिली माणसं जोडतात.
आणि मलाही सांगतात की माणसं नाही टाळायची, आपण माणसांशी गप्पा मारायच्या. मी त्यांच्याकडून खूप काही शिकले. खरं तर आमच्या दोघांमध्ये 5 वर्षाचं अंतर आहे, पण त्यांनी मला लग्न झाल्यापासून आजपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये सांभाळून घेतलं. प्रत्येक गोष्टीमध्ये मला ढालीसारखी त्यांनी मदत केली. कारण नोकरी करत असताना मलाही अनेक समस्या आल्या, मलाही अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागलं. आणि अशा प्रसंगाच्या वेळेला कशा पद्धतीनं वागायचं, कशा पद्धतीनं आपण पुढं जायचं, कशा पद्धतीनं उत्तरं द्यायची, अशी मार्गदर्शक भूमिका ही सरांनी खूप चांगल्या पद्धतीने केली. खरंच सर, मी तुमची खूप ऋणी आहे की तुम्ही मला आजपर्यंत खूप साथ दिली चांगली, आणि इथून पुढेही मला तुमची कायम साथ असावी एवढंच मी या वाढदिवसाविषयी तुमच्याविषयी इच्छिते. आणि तुम्हाला पुन्हा एकदा दीर्घायुष्य लाभो आणि तुमच्या मनीच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी मी सर्वांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देते. आजच कुरिअर मुलांनी दोन्ही मुलं आणि जावई यांनी पाठवलेलं आहे सरांसाठी भेट. 5G का काय ते 5G आहे बाबा, आम्हाला अजून ते म्हणजे व्यवस्थित उमेशराव हे आपल्या काळात नव्हतं, पिढी होतं का आपल्या काळात, हे असं येतंय वाढदिवसाला. मी सातारची चवदार ओळख राज पुरोहित, विसावा नाका, पोवई नाका, राजपथ, कदमबाग, सदर बाजार, सातारा. या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही. विचारत असतात, पण मी कामात आहे. काम असं आहे की आपल्याला समाजासाठी, ज्या समाजात आपल्याला गुंटाभर जागा मिळते, 2x2ची जागा उभी राहायला मिळते, त्या समाजाचं आपलं ऋण आहे. आणि ज्या समाजाने आपल्याला लहानाचं मोठं केलं, जे संस्कार समाजामध्ये घडले, शिक्षण शाळेत मिळतं, आई संस्कारित बनते, पण या घर आणि शाळा या मधली जी फिरती शाळा असते, त्या फिरत्या शाळेमध्ये समाज आपल्याला बरंच काही शिकवत असतो. आज समाजावर वेळ आली आहे. आपण ज्या खुशीत आणि मुशीत जन्माला आलो, ज्या संस्कारातनं पुढे गेलो, ती शाळा आपल्याला काय घडवते तर एक उत्तम माणूस घडवते. पण त्या शाळेवरतीच आज कालांतराने वेगवेगळ्या स्पर्धा सुरू झाल्या. स्पर्धेचं युग आहे हे आपल्यालाही माहिती आहे. स्पर्धा सगळ्या ह्याच्यात असते, तशी शाळेमध्ये आली. आणि मराठी माध्यमाच्या शाळा माझ्या हळूहळू दुर्गम भागातल्या, डोंगरी भागातल्या, पावसाळी भागातल्या, मराठी माध्यमातल्या, मराठी शाळेतल्या, माध्यमिक शाळेतल्या सुद्धा शाळांची संख्या कमी आली. कॉलेजमधली सुद्धा रेग्युलर जाणारी मुलं संख्या कमी आली. आज तुम्ही वाचनालय पाहिलं तर वाचनालयात फिरणारी ज्येष्ठ नागरिक संख्या सुद्धा कमी आली. आघात किती व्हायला लागले आपल्या या मराठी भाषेवर, संस्कृतीवर आणि उच्चारावरती. हे आपल्याला या मोबाईलनं सगळं बोलणं बंद केलं. त्यामुळं आपण पुस्तकं चालत नाही, पुस्तकं लिहिणारी माणसं वेगळ्या विषयाला धरून लिहायला लागली. हे सगळं जाणवतंय ना आपल्याला. मग हे कुणी उघडलं पाहिजे तर या पेशामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं, ज्यांनी खऱ्या अर्थानं आयुष्य उभंही केलं आणि आपली जडणघडण करून घेतली, या शिक्षकांनी काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. आता जास्त अतिवृष्टी, ज्या जमिनीला पाण्याची क्षमता जिरवण्याची सुद्धा नाही आहे, ती कॅपॅसिटी संपलेली आहे, अशा सोलापूर भागामध्ये 100 वर्ष असा कधी पाऊस झाला नाही. तो पाऊस होतोय. लातूर, बीड, उस्मानाबाद जे दुष्काळी भाग दिसतात आपल्याला, ज्या भागातली माणसं आपल्याकडं म्हणजे सुपीक भागामध्ये पोट भरण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी आणि ऊसतोडीसारखा व्यवसाय करण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारी माणसं आहेत. 5-6 महिने काम करतात आणि आपल्याकडं वर्षभर कुटुंब पोचलं जाईल असं उत्पन्न घेऊन जातात. तुटपुंज का होईना झोपडीमध्ये राहणारी माणसं, पालामध्ये राहणारी माणसं, आज त्यांची अवस्था, त्यांच्या भागामध्ये अतिवृष्टी झाली, सोलापूरसारख्या ठिकाणी सुद्धा अतिवृष्टी आली. त्या लोकांना कुणीतरी माणुसकीचं जतन करून ठेवणारे आपल्यासारखी जो संस्कार आपल्या घराने दिलेला आहे, ज्या शाळेने दिला, ज्या संस्कृतीने दिला, त्या भावनेने आपण त्या लोकांना आज अंगावर वस्त्र दिलं पाहिजे. आज तिथे पाण्यामुळे फार मध्ये त्यांची अवस्था बेकार झालेली आहे. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही पाहताय, पण हे करणार कोण? तर यातला शिक्षक उभा राहायला पाहिजे. ज्या फळीवरती शिक्षक उभा राहतो तो समाज घडवण्याचं काम करतो, राष्ट्र उभारणीचं काम करतो. हे विसरून कसं चालेल आपल्याला? समाजाने जर आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे, आज समाजामध्ये आपण एक चांगल्या भूमिकेने उभं राहिलो आहे, तर आपलं काम आहे आज समाज घडवला पाहिजे, राष्ट्र उभं केलं पाहिजे. त्या केवळ भावनेने मी आज सातारकरांना विविध क्षेत्रांमध्ये, विविध ठिकाणी, विविध व्यवसायामध्ये विनंती केली की माझे सोलापूरची लोक
आज पावसामध्ये आहेत, पाण्यामध्ये आहेत आणि त्यांच्या तिकडे अन्न वस्त्र निवारा जरी शासन पुरवत असलं, शासन कुठं कुठं पुरणार आहे, कोणत्या कोणत्या गरजा भागवणार आहे याचा थोडासा अभ्यास केला पाहिजे. खऱ्या अर्थानं शिक्षक असल्यामुळे मी शिक्षण क्षेत्रामध्ये जास्त लक्ष घातलं. त्या शिक्षकांना आता नवरात्रीमध्ये त्या ग्रामस्थांना सुद्धा एक चांगलं इथून पॅकिंग करून आम्ही कडाकणी थालपिठासारखा विषय पाठवला. तो त्यांची भूक भागवली एक वेळची. पण त्यांची परत पत्र व्यवहार आले, सर आम्हाला शाळेला शैक्षणिक साहित्य पाहिजे. मूल शाळेत जात नाही, ते नदी काठावरनं स्थलांतरित झाले, पुनर्वसन झाले, पण त्यांना आम्ही किती दिवस बांधून ठेवणार. तर त्यांच्यासाठी शैक्षणिक साहित्य. आज त्यांनी सांगितलं सर आम्हाला कपडे हवेत, कारण आमच्याकडे कपडे नाही आहेत, गारठा आहे, पाणी जिरत नाही, मुरत नाही, त्या जमिनीची क्षमता संपली. भौगोलिक परिस्थितीनुसार त्या जमिनी सपाटीला आहेत, आपल्या उताराला आहेत, त्यामुळे पाणी वाहून जातं, तिथं पाणीच वाहत नाही. कधी पाणीच आलं नाही इतकं प्रमाणात, तर ते साठणार कसं. सवय पाहिजे ना माणसाला, जमिनीला, भूगोलाला, तसं ते झालेलं आहे. म्हणून आपण त्यांनी म्हटल्यानुसार आज आपण या ठिकाणी उबदार कपडे देतोय, साड्या देतोय, पण नव्या ज्या आपल्याकडे आयरासाठी आलेल्या आहेत आपण घालू शकत नाही किंवा वापरल्या नाहीत त्या द्या ना. म्हणून मी आव्हान केलं. आमच्या हरिओम ग्रुपमधला जो गुरुवार बागेतला ग्रुप आहे, परत त्या ठिकाणी हरित साताऱ्यासारखा ग्रुप आहे, नागरिक आहेत, पुन्हा आमच्या कन्याशाळा, न्यू इंग्लिश स्कूल, आनंद इंग्लिश स्कूल, भवानी हायस्कूल या प्रत्येक शाळेमध्ये जाऊन मी आवाहन केलं की आपल्याला आयराच्या ज्या साड्या आल्यात ते द्या, मुलांची ड्रेस असतील ते द्या. मसवडकरांसारखे व्यापारी आहेत बाजारपेठेला, एनजीवराजसारखे व्यापारी आहेत, व्यापारी ग्रुपनं सुद्धा त्यांच्या असोसिएशननं आम्हाला ही मदत देण्याची मान्य केली. माझ्या घरामध्ये मदत येते, ते पाठवून देतात रिक्षानं, आज सुद्धा रिक्षानं पाठवून दिलेली आहे. मला सांगा, एवढं जर समाज आज आपण आजही माणुसकी जतन करून ठेवतोय हिंदू संस्कृतीनुसार आणि आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार, महाराष्ट्रानं देशाला उभं केलं, इतकी आर्थिक व्यवस्था आहे. आज साताऱ्यासारख्या देशाने क्रांती केली, शिक्षणात केली, सगळ्या गोष्टीमध्ये क्रांती करण्यामध्ये सातारा आहे. आज मदतीचा हात सुद्धा सातारकरांनी दिला. संरक्षण खात्यामध्ये सुद्धा अख्ख्या गावाच्या गावं, पलटणच्या पलटण सैन्यामध्ये भरती होती, पोलीस खात्यात भरती होती, शिक्षण क्षेत्रात भरती होती. आज रयतसारखी संस्था या ठिकाणी उभी राहिली, स्वामीसारखी सुद्धा, डेक्कन सुद्धा. या ठिकाणी जर या सगळ्या गोष्टी आहेत तर आपण त्या भावनेने या लोकांना मदत केली पाहिजे. आज मी पाहतोय कुणीही नाही म्हणत नाही, सगळेजण आपापल्या परीनं साहित्य आणून देत आहे आणि ह्या सगळ्यांनी मदतीचा हात आपण सोलापूरकरांना दिला पाहिजे. आज त्यांच्यावर वेळ आहे, काळ बदलत असतो. उद्या असं म्हणत नाही की ते आपल्यावर यावी, पण आपल्यावर येऊ नये म्हणून आपण मदतीचा हात केला पाहिजे. परमेश्वर सगळं पाहत असतो आणि सगळं सांगतो, कमव, मोठा हो, चांगला हो, पण दुसऱ्याला मदतीचा हात कर. संस्कारित बनव लोकांना, राष्ट्र उभं करायचं आहे आपल्याला. केवळ या भावनेनं मी हे करतोय. आपण सगळेजण त्या भावनेने मला साथ देत आहे, मला खूप बरं वाटतंय. वाढदिवस काय, अहो वय वाढलंय, वाढदिवस होणारच आहे, वय सांगणारच आहे. आज 60 झाला, उद्या 65 होणारे, 70 होणारे, 100 गाठील आणि एक ना एक दिवस हे आपल्याला दुनियेतून जायचं आहे, सलाम करायचा आहे. पण सलाम करताना असं वाटलं पाहिजे मी दुसऱ्याला हात देऊन सलाम केला, बाबा रे हे माझं काम आहे, तू पुढे चालू ठेव. अशा जुन्या लोकांनी हेच काम केलंय, थोर पुरुषांनी, म्हणून ती माणसं मोठी झालीत. साधू संतांचा वारसा लाभलेला आहे आपल्याला, चांगलं शिक्षण क्षेत्रातल्या संस्था चालकांचा वारसा लाभलेला आहे. हे विसरून कसं चालेल. आपले आईवडील चांगले लाभले म्हणून आपण चांगले मोठे झालो. आज समाज घडवताना, समाजाला साथ देताना आपण मागं पुढे बघितलं नाही पाहिजे. पण तुम्ही जी साथ दिली आहे, तुम्ही जे माझ्याबरोबर आहे, हे मी कधीही विसरणार नाही. अशीच साथ द्या. या क्षेत्रात हातात शस्त्र असल्यावर कुणी शत्रूवर चाल करत, पण आज आपण धैर्याने आलोय, मन आपलं घेऊन आलोय, धाडस घेऊन आलोय. शत्रूच काय, मित्र काय, सगळ्यांच्या बरोबर आपण चालूया. राहिला विषय मगाच्यापासून निवडणुकीचा विषय सांगतायत, मतदानाचा सांगतायत, आमदारकीचा सांगताय. चांगल्या माणसाला चांगल्या ठिकाणी स्थान मिळतं, पण त्यासाठी चांगलं म्हणून सुद्धा आपल्याला कसाला उतरावं लागतं. आज ना उद्या आपलं सगळ्यांचं स्वप्न साकार होईल. त्यासाठी मी खऱ्या अर्थानं उभा राहीन, सक्षम होईल, अजून काम करेन. तुमच्या सगळ्यांच्या या सगळ्या सहकार्यावरती हे सगळं उभं राहील. मी अजूनही खचलेलो नाही, पिचलेलो नाही, दुबळा झालेलो नाही. आता मला असं वाटतं की कामाला मला भरपूर वेळ मिळतोय. आणि आत्ता तुम्ही ऐकलं, माझ्या सौभाग्यवतीनं बरंच काही सांगितलं. तिची साथ आहे. नेहमी एखादा कर्तृत्वान पुरुष जर काम करत असेल तर त्याची धर्मपत्नी, स्त्री, आई म्हणून सुद्धा ती पाठीशी उभी असते. दुखलं खुपलं तर आईची भूमिका करते. पत्नी म्हणून मला
सहचरणी म्हणून माझ्याबरोबर माझ्या कामामध्ये साथ देते. मुलांना घडवण्यामध्ये तिचा सिंहाचा वाटा आहे. तुम्हाला कल्पना आहे, सिंह कधी गुहेत जात नाही, गुहेपर्यंत फक्त अन्न आणून देतो. त्या बाळाला मोठं करण्याचं काम सिंहीनच करते. पण ग्रेट आहे, परमेश्वरानं मला माहीत नाही की हे नातं कसं जोडलं आहे. परमेश्वराने मला या ठिकाणी जन्माला का दिलं 65 साली हेही माहीत नाही. 72चाही दुष्काळ पाहिला. मला कल्पना नाही की मी माझ्या आईवडिलांच्या पोटी कसा जन्माला आलो. माझ्या या मित्रांच्या बरोबर 30-30, 35-35 वर्ष कसं मी राहिलो याचीही मला कल्पना नाही. पण खरंच सांगतो, आज या बाजारपेठेमध्ये फिरताना मला सार्थ अभिमान वाटतो. माझ्या प्रत्येक कर्तृत्वाची नोंद या इथल्या व्यापारी लोकांनी घेतली, या इथल्या मित्रपरिवारांनी घेतली, आजी माझी विद्यार्थ्यांनी घेतली, शिक्षकांनी घेतली. सर तुम्ही आहात ना, तुम्ही आमचे ट्रस्टी आहात. आमचा विश्वास आहे तुमच्यावर. विश्वास असणं आणि समोरच्यानं सांगणं आणि विश्वासानं वागणं हे खऱ्या अर्थानं जन्माला आलेल्याचं सार्थक आहे. आणि हे मला झालेलं आहे. आज मला हे सगळं सांगताना अंगावर काटे येतात पिढी सर. 1 रुपया बाजारामध्ये उधार राहिला, कमी पडला तर व्यवहार लाखाचा मोडतो. पण लाख मोलाचा माणूस समोर जर उभा राहिला तर लाखासारखंच या ठिकाणी आपल्याला आपल्या विश्वासावर देतो. विश्वासाला पात्र व्हायचं असेल, सोन्याला जर आज बाजारभावामध्ये लाख मोलाची किंमत असेल तर सोनं विकणाऱ्याला आणि सोने खरेदी करणाऱ्याला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं किंमत आहे. पण आपल्याला कशाला उतरावं लागतं, परीक्षणाला उतरावं लागतं. लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि हा विश्वास खऱ्या अर्थानं समाजामध्ये कितीही पटीनं म्हणू द्यात बिघडलंय, काही बिघडलेलं नाही, काही दुनिया बदललेली नाही, काही आपल्यात बदल झालेला नाही. माणसाचा जन्म 9 महिन्यानं होतोय हेही आपल्याला माहिती आहे. आणि त्याचं कर्तृत्व 25 वर्षानं सिद्ध होतं. आज पुरुष म्हणून जर तुम्हाला पुरुषत्व दाखवायचं असेल तर 25 वर्षानं जन्माला, आणि आपण जन्म दिलेल्या मुलाला जर पुरुष बनवायचा असेल तर तो एक कालावधी 25 वर्ष होतो. आपल्या 50मध्ये कळतं की आपण जन्माला दिलेलं मूल हे कशा पद्धतीने आहे. त्यासाठी आपल्याला जन्म घ्यावा लागेल. त्यासाठी आपल्या आई वडिलांनी आपल्याला घडवलेलं आहे. कितीही येऊ द्यात, काही फरक पडत नाही. या दुनियेत उभं राहायचं असेल, कुणी आपल्याला सलाम करायचा असेल तर आपणही 10 वेळा नमलं पाहिजे, नम्र झालं पाहिजे. आणि तुम्ही कुठलंही काम घेऊन या, सिद्धीस जातच, हा माझा अनुभव आहे. अहो विचार करा सर, आज माझं लहानपण कसं गेलंय तुम्ही सांगितलंय. मागचं काय झालं हे सांगू नका. पुढचा शत्रू आणि पुढचा मित्र कोण आहे तो आपला झाला पाहिजे. संकट काय आहे ते ओळखलं पाहिजे आणि त्या संकटावर आपण मात करायला शिकलं पाहिजे. जगात सगळ्याला काम करायचंय, आपल्याबरोबर करायचंय. फक्त तो जवळ आला की त्याला जवळ घ्या, बगलेत घ्या आणि काम करायला सुरुवात करा. अहो आमदार कशाला पाहिजेच, आमदार कुणाला करायचं हे आपल्यात क्षमता आहे. आमदारानं काय सांगायचं ते आपल्यात क्षमता आहे. पण आज परिस्थिती अशी आहे, जग बदलतंय ना, आपणही बदललं पाहिजे, आपणही त्या पद्धतीने गेलं पाहिजे. आणि आज विधान परिषदेमध्ये सुद्धा खरी परिस्थिती काय आहे ग्राउंड लेवलची ती सांगण्याची आपल्याकडे धाडस असलं पाहिजे. आणि त्यासाठी ग्राउंड लेवलवर काम केलं पाहिजे. 50 काय 60 काय 90 त्यांनी घेऊ देत की आपल्याला तेवढी क्षमता आहे. आणि आपल्याला सातारकरांनी उभं केलंय. सातारच्या कुशीत आणि मुशीत आणि अजिंक्यासारखी ढाल आपल्या पाठीशी आहे. काही कमी नाही सर. आपल्याला असंख्य माणसं आहेत, तुमचे सारख्यांचे आशीर्वाद आहेत. याच्यापेक्षा चांगलं काम करूया. तुम्ही फक्त साथ द्या, मला फक्त सांगा सर चला पुढे, आम्ही आहोत. एवढं सगळं सांगतोय. खरं हे न संपणारी गोष्ट आहे. हा प्रवास फार मोठा आहे. पण या प्रवासामध्ये जे प्रवासी भेटत आहेत त्यांना बरोबर घेऊ. या ठिकाणी तुम्ही आलात, मसवडकर साहेब या, तुम्ही पुढं करा. या सगळ्यांच्या बरोबर आपण राहू, काम करू. पिढी सर तुम्ही सुद्धा आता 60-62च्या पुढे चाललाय, तरी सुद्धा तुम्ही माझ्याबरोबर आहे. 60-62 आकडेवारी मोजण्यासारखं नसतं. कधीही आपल्याला काम करायची इच्छा निर्माण झाली ना तरी आपण उभं राहून काम करा. लोक कामातून आपल्यासाठी वेळ काढायला तयार आहेत. माणूस काही बदललेला नाही. परमेश्वरानं घडवतानाच असा घडवला आहे की माणसासारखा वाग, माणसासाठी जग, माणूसपणासाठी तू या जन्माला आलेला आहेस. प्रॉपर्टी हेच काय नाही, हे सगळं ठेवायचंय. एक दिवस सलाम करायचा आहे आणि निघायचं आहे त्याला भेटायला. त्यामुळं काही नाही या जगात. माणूस पण जपूया, सगळ्यांना आपल्या चांगल्या पद्धतीने बरोबर घेऊया. आज तुम्ही माझा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा केला आहे की ज्या माझ्या मित्रांपर्यंत हे सगळं जाणार आहे. आज चांगले माझ्याबरोबर मित्र आहेत म्हणून मला काही कमी नाही. आमचे शैलेंद्र पाटील आहेत, आज विकास बहुलकर आहे, आमचे
उमेशराव आहेत किंवा बऱ्यापैकी सामाजिक पिढी सर, बऱ्याच लोकांना आपली पण आवड असते, आपल्यालाही बऱ्याच जणांची आवड असते. त्यामुळे लोकांच्यात मला फार चांगली सेवानिवृत्तीनंतरचे दिवस गेले आणि खूप चांगलेही जातील. कारण अशासारखे खंदे मित्र मला नव्याने भेटलेत, त्यांनाही आज मला पारखायला आणि त्यांनी मला पारखायला. म्हणजे खऱ्या अर्थानं समाजामध्ये रत्नपारखी माणसं आहेत, हिरे आहेत, सोनार आहेत, सोन्यासारखी पारखणारी माणसं आहेत आणि आपणही त्या कशाला उतरूया. मला साथ दिली आहे, या पुढं पण द्या आणि हिची साथ आहेच. याच्याबरोबर माझ्या आईवडिलांची साथ आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत. खूप काय बोलण्यासारखं आहे, पण आपण आलात, खूप बरं वाटलं आणि आपण काम करत राहू. धन्यवाद. चांगलं काम करतात आणि ज्या ठिकाणी आपल्याला विश्वास असतो त्या पण आपण ते मदत करत असतो. खूप चांगलं काम आहे, समाजाचं काम आहे आणि सर करतात चांगलं, त्यामुळे त्यांना आपण मदत करतो आहे. आमच्याकडनं आम्ही जेवढं होईल तेवढं करत असतो. चांगलं आहे, बरेच जण करतात आणि चांगलं आहे, छान आहे, छान. वाढदिवसाच्या शुभेच्छा. शैलेंद्र पाटील, आज खरं तर सरांनी खूप चांगलं औचित्य, चांगलं या अशा अर्थानं की वाढदिवसाला हारतुरे नका म्हणले. हे समोर दिसते हे काहीच नाही आहे, सरांच्या घरामध्ये बसायला जागा नाही आहे इतकं. आणि तरी 1-2 टप्पे मला वाटतं 2 वेळेला गेलेलं आहे साहित्य. आता हे 3ऱ्या टप्प्यामध्ये जाईल. तर पूरग्रस्तांसाठी मदत निधी आणि जी काही मदत उभी करताना सरांनी त्यांचा वाढदिवस बाजूला ठेवून अत्यंत साधेपणानं, मी काल आलो होतो हे बघायला, मला म्हटलं इथं करायचं. मी म्हटलं सर एखादा हॉल तरी घेऊया. म्हटले नको, हॉलमधले पैसे असतील तेवढे पण तिथं मुलांना दप्तर आणि वह्या घ्यायला देऊया. म्हणजे असं हे व्यक्तिमत्व आहे. तर त्यांच्याकडून सरांकडून खूप शिकण्यासारखं आहे. तुम्ही मगाशी एवढा वेळ ऐकताय. खूप लोक अजून येणार आहे. वर्षाताईंचा फोन आला, मी 5 मिनटात येते. प्रगती म्हणले मी 5 मिनटात येते. आणि तरी पण आपण केक कापूया. आपण सरांचं चांगलं काम आहे, आपल्याला जे काही खारीचा वाटा उचलता येईल तर आपण उचलूया. आणि सरांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या. सर तुमच्या हातून असंच काम घडत राहो. त्यामध्ये आमचा खारीचा वाटा मी ज्या वेळेला तुम्ही हाक माराल त्यावेळेला आम्ही तुम्हाला देऊ. एवढं बोलून माझे 2 शब्द संपले. आज आमचे मार्गदर्शक, ज्येष्ठ मित्र आणि आमच्या कन्येचे शिक्षक, जावयांचे पण शिक्षक विसापुरे सरांचा जन्मदिवस आहे. निसर्गाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अशी कलाकार माणसं जी लोकांच्या जीवनामध्ये आनंद भरत असतात, त्यांना 100 वर्ष पूर्ण केली पाहिजेत अशीच सदिच्छा आपण देतो आहे. पण देत असताना माझ्या मनामध्ये विशेष आनंद आहे आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. कारण पुढच्या वाढदिवसाच्या वेळेपर्यंत आमचे सर हे महाराष्ट्राच्या सभागृहात असतील आणि शिक्षकांची बाजू धडाडीने मांडताना त्यांना आम्ही पाहू अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्या सगळ्या नव्या प्रवासासाठी मी शुभेच्छा देताना मला विशेष आनंद होतो आहे.